तर ठाकरेंची शिवसेना असो किंवा शिंदेंची शिवसेना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चुकीच्या गोष्टी केल्याची कबुली दिली आहे। त्यावर महाराष्ट्राला पडलेले प्रश्न एबीपी माझा उपस्थित करत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत पद उपभोगताना आक्षेप का घेतला नाही? आमदारकी विधान परिषदेचे उपसभापतीपद स्वीकारताना ठाकरेंची कार्यपद्धती मान्य होती का? शिंदेंसोबत सुरुवातीपासूनच ठाकरेंना जय महाराष्ट्र का केला नाही? गोरे उमेदवारीसाठी पैसे घेत होत्या तर त्यांना पक्षात मानाचं स्थान कसं मिळत होतं? नेत्यांकडून उमेदवारीचा राजकीय बाजार ठाकरेंच्या सेनेला मान्य होता? ठाकरेंच्या सेनेमध्ये उमेदवारीसाठी किती नेत्यांना पैसे द्यावे लागले? उमेदवारीसाठी पैसे उकळणारे नेते कोण आणि किती? गोरे लक्षवेधीसाठी पैसे घेत होत्या तर त्यांना उपसभापतीपदी कायम का ठेवलं? नीलम गोऱ्हेंना उपसभापतीपद देणं हे लक्षवेधीच्या बाजाराचं बक्षीस होतं का? विधिमंडळामध्ये जनतेसाठी नव्हे तर पैशांसाठी मुद्दे उचलले जातात का? भ्रष्टाचाराची प्रकरणं दडपण्यासाठी नेत्यांकडूनच भ्रष्टाचार होतोय का? नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितल्यावर देशमुख मूग गिळून गप्प का बसले होते? भ्रष्टाचाराचं प्रकरण नितीन देशमुखांनी लावून का धरलं नाही? भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी नेते आणि पक्ष वाचवण्यालाच प्राधान्य आहे का? पैसे मोजून उमेदवारी मिळवणं पांडेंना मान्य होतं का? उमेदवारीसाठी मोजलेले पैसे भ्रष्टाचारातून परत मिळवले जातात की काय? उमेदवारीसाठी गोरे पैसे घेतात याची ठाकरेंकडे तक्रार केली होती का? राजकीय बाजाराची कल्पना असूनही याच मंडळींची इतकी वर्ष पाठराखण का केली गेली? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे नेते अशी ओळख असताना राजकीय बाजारावर मौन कशासाठी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।